नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कथेचं शीर्षक आहे वॉर्ड नंबर 7. लेखक विद्याधर पुंडलिक. कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट. ऐकूया. वॉर्ड नंबर 7. संध्याकाळचे 7 वाजले. वॉर्ड नंबर 7 शांत झाला. नानांची शून्य नजर सगळ्या वॉर्डवरून फिरली. वॉर्डच्या पांढऱ्या खिडक्यातून सूर्यप्रकाशाचे पिवळसर कवडसे खालच्या संगमरवरी फरशीवर येऊन पडले. आतल्या भिंतीच्या पिवळ्या रंगात हा प्रकाश मिसळला. सबंध वॉर्डला फिक्कट निस्तेज कळा आली. कोपऱ्यातल्या दोन्ही कॉट्स रिकाम्या होत्या. पुढच्या रांगेतल्या दोन्ही कॉट्सजवळ सलाईन स्टँड उभे केले होते. त्यावरच्या चकचकीत बाटल्यांमधलं सोल्युशन सावकाशपणे रोग्यांच्या मनगटात उतरत होतं. नंबर 12वरच्या ख्रिश्चन म्हाताऱ्याला रक्तदान चाललं होतं. स्टँडवरची रक्ताची बाटली त्या फिक्कट प्रकाशात एखादा तांबडा दिवा लटकावा तशी दिसत होती. दुसऱ्या हातातल्या माळेचे मणी थरथर त्या हातांनी ओढत ओढत म्हातारा पुन्हा पुन्हा पुटपुटत होता, हाय जीजस, हाय जीजस. नंबर 10वर सुरामारीने जखमी झालेला एक पहिलवान पोटावर हात ठेवून जोराने कणत होता. त्याच्या शेजारचा म्हातारा मुसंब्याची एक एक फोड अधाशीपणे तोंडात टाकत होता. नानांच्या रांगेतल्या शेवटच्या कॉटवर अर्ध्या तासापूर्वीच आलेल्या रोग्याच्या अंगावर हॉस्पिटलचे कपडे चढत होते. पलीकडच्या खोलीत रॉड्रिक वॉर्डबॉय सिनेमातलं गाणं गुणगुणत होता. स्टाफ चित्रे आणि अल्मिरा रोग्यांचं टेम्परेचर घेत होत्या. एका कॉटकडून दुसऱ्या कॉटकडे जाताना त्यांच्या बुटांचा होणारा टप टप आवाज घुमत होता. इतकी हालचाल आणि आवाज होत होते, पण वॉर्डमधली ती चमत्कारिक शांतता, ती शांतता नाहीशी होत नव्हती. असा हा सर्जिकल वॉर्ड नंबर 7. त्यातल्या ह्या 20 कॉट्स आणि त्यावर अदलून बदलून येणाऱ्या माणसांची ती अखंड यात्रा. माणसाच्या टिचभर शरीराचे वेडेवाकडे आणि अर्थशून्य भोग. त्यातही किती प्रकार, किती तऱ्हा. गुडघ्यापासून साप तुटलेले पाय प्लॅस्टरमध्ये मडवून आड्याकडे सरळ लटकलेले पाय, हातांभोवतीच्या पांढऱ्या झोळ्या आणि डोक्यांभोवतीची पांढरी बँडेजेस, नाकातोंडातल्या लांब रबरी नळ्या आणि पोटातली द्रव्य साचलेल्या बाटल्या, सलाईनचे आणि रक्तदानाचे उंच स्टँड आणि कॉटखाली लोंबणाऱ्या लघवीच्या बाटल्या, मोडलेल्या बरगड्यांभोवतीचे लोखंडी पिंजरे आणि घोट्यांमधून मारलेल्या पिना, टिचभर शरीराचे असे हे सोहळे आणि सतत येत राहणारा तिथल्या निरनिराळ्या औषधांचा तो कडवट उग्र वास. एखाद्या श्वापदाप्रमाणे मृत्यू तिथे दबा धरून बसला होता. एखाद्या वेडीने आपली नजर न काढता एकाच दिशेकडे टक लावून बघत राहावं तशी नियतीची एक वेडी लहर तिथे येऊन थांबली होती. आणि हॉस्पिटलमधील ते फिक्कट पिवळसर क्षयरोगी दिवे वाटायचं साऱ्या आजारांची गूढ दुःख, वेदना आणि मिणमिणत्या आशा तिथे जाऊन साखळल्या आहेत. भोवताली बघता बघता नाना सुन्न झाले. संध्याकाळच्या 7च्या शांततेला ते असेच दचकत, घाबरत आणि सुन्न होत. आज 4 महिने नाना इथेच पडून होते. एक लहानसं पोटाचं ऑपरेशन झालं, ते डॉक्टरांनी फसवलं. आता दुसरं ऑपरेशन आणखीन 8 दिवसात होणार होतं. ते एकटेच होते. मुलगा झालाच नाही. दोन्ही मुलींची लग्न झाली होती. गेल्या 4 महिन्यात तशा त्या 3-4दा येऊन गेल्या होत्या, पण आपापल्या संसारात अडकल्या होत्या. तथापि त्यांची नियमाने पत्र येत, नाना
प्रकृतीला जपून असा. वास्तविक आम्हीच तुमच्या शुश्रूषेला तिकडे यायचं, पण ऑपरेशन झाल्यावर तुमच्या नातवंडांसाठी तुम्हीच इकडे या असा मजकूर त्यात होता. पोटची आणि पाठची माया दाखवणारी ती पत्र नाना पुन्हा पुन्हा वाचत. या अवधीमध्ये कितीतरी रोगी आले आणि गेले, पण वॉर्ड नंबर 7 मधल्या 1 नंबरच्या कॉटवरचे नाना तिथेच पडून होते. त्यांचं शरीर आंबलं होतं, तोंड शेवाळलं होतं आणि हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. रोज ग्लुकोजची इंजेक्शनं घेऊन ते कंटाळले होते. इंजेक्शन द्यायला आलेल्या सिस्टरना ते अलीकडे म्हणत, कशाला मला आणि तुम्हाला हा त्रास? आता ती सुई, ती घुसायला अंगात काही मांस उरलंय का? एखाद्या वेळेला सुई हाडातच जाऊन रुतेल की. बस झालं हो. या 4 महिन्यात नानांनी खूप पाहिलं, खूप भोगलं, पण एक गोष्ट त्यांच्या मनाला पचवता येईना, मरण. हॉस्पिटलच्या या दुनियेतील सर्व माणसं सवयीने मरणाला सुद्धा निर्ढावली होती. मृत्यूपंथाला लागलेल्या घरघरत्या रोग्याला इंजेक्शन देताना सुद्धा सिस्टर अल्मिडा आरेमुशी शृंगाराचे चोरटे चाळेकरी. डेथ रिपोर्ट करून हाऊस सर्जन डॉक्टर देसाई ताबडतोब कुठल्या तरी सिनेमाला जाऊ शकत. एखाद्या रुग्णाचं मृत शरीर स्ट्रेचरवरून नेताना बोटांनी ताल देत 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 कुठलं तरी फिल्मी गाणं रॉड्रिक गुणगुणत असे. सिस्टर फ्रान्सिसने एकदा त्यांना सांगितलं होतं, तिन्ही त्रिकाळ मरण पाहून आता डोळ्यांना सवय झाली आहे म्हातारबुवा. आणू म्हटलं ना तरी पाणी येत नाही आणि या कामामुळे मरणाचा विचारसुद्धा मनातून पार गेला आहे आताशा. नानांच्या डोळ्यापुढे मात्र मृत्यूच्या भीतीची फडा अजूनही संथपणे डुलट डुलट हालायची. नागिनीचं एखादं भक्ष असहाय्यपणे स्तिमित होऊन खिळून त्या फडेकडे बघत राहतं, तसं त्यांचे डोळे ह्या काल्पनिक भीतीकडे बघता बघता खिळून राहत. या जगातून एखादा माणूस पाहता पाहता निघून जातो. ही घटना वास्तविक किती ओळखीची, पण आता इतकं वय होऊनही वॉर्डमध्ये एखादा रोगी गेला की नानांना भ्रमल्यासारखं होई. त्यांची अन्नावरची वासना उडे. गेलेल्या माणसाचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर नाचे. झोपले तरी वेडी विद्री स्वप्न पडत. मध्यरात्री ते घाबरून कॉटवर दचकून ताठरून बसत. वरच्या तुळईकडे भकासपणे टकाटका बघत राहत. छे छे, सारं शक्य होतं, पण माणूस आज आहे आणि उद्या नाही हे पचवणं अवघड होतं. एखाद्या गळून गेलेल्या बैलाप्रमाणे दिवसातील क्षणांचे मुरदाड ओझे संध्याकाळपर्यंत असंच ओढून ते थकून बसले होते. इतक्यात त्यांच्या कानावर हाकली, अहो, तुम्हाला आजोबा म्हटलेलं चालेल? नानांनी आवाजाच्या अनुरोधाने बघितलं. शेजारच्या कॉटवर एक मुलगा होता. काळासावळाच, पण हसतमुख आणि लकलकत्या डोळ्यांचा. अंगात निळी चड्डी आणि स्वच्छ पांढरा शर्ट. गळ्यात एक गलोल आणि शेजारच्या लॉकरवर 2-3 चिंचांची बुटकं. तोच मुलगा त्यांना हाक मारत होता. नाना हसून म्हणाले, चालेल रे. अहो, 3 हाका मारला मी तुम्हाला. कुठे बघत असता तुम्ही? त्याने विचारलं. नाना बोलले नाहीत. फक्त हसून त्यांनी विचारलं, नाव काय तुझं? विनू. विनायक केशव परांजपे, सार्वजनिक हायस्कूल, इयत्ता 3री, तुकडी ब. त्याने धाड धाड ओळख करून दिली. इथे का आलास बाबा? काय झालंय तुला? नानांनी विचारलं. कुणाच ठाऊक, पण छातीतनं कधी कधी भयंकर दुखतं. विनूने आपला शर्ट वर केला आणि छातीत कुठे दुखतं ते दाखवलं. मोठे डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, तो म्हणाला आणि चिंचेचं बुट्टूक चोखून त्याने असा आवाज केला, जणू ऑपरेशन म्हणजे त्या चिंचेच्या बुटकासारखीच एक जम्मत होती. आजोबा,
तुम्ही इथे किती दिवस आहात? त्याने विचारलं. 4 महिने, नानांनी उत्तर दिलं. 4 महिने? बाबा, आपण नसतो बुवा राहिलो इतके दिवस. आपण सरळ पळून गेलो असतो. त्या खिडकीतून खाली दोर टाकला असता आणि हळूच रॉबिनहूड सारखा दोरावरून रात्रीच्या वेळी बाल्या केला असता. एवढ्या मोठ्या माणसाला एवढी साधी युक्ती सुचू नये. मग विनू बराच वेळ गप्प राहिला आणि थोड्या वेळाने आपल्या दुसऱ्या शेजाऱ्याकडे वळला. झाडावरून पडल्यामुळे पाय मोडलेल्या नंबर 3ला त्याने झाडावर कसं चढावं हे गादीवर उड्या मारून मारून समजावून दिलं. सुरामारीने विव्हळणाऱ्या पहिलवानाला कॉटवरूनच त्याने जांबियाचे 2-3 वार करून दाखवले. पुढच्या मारामारीत हे वार उपयोगात आणण्याचं वचन त्याने त्याच्याकडून घेतलं. ख्रिश्चन म्हाताऱ्याला अहो हा जीजस कोण म्हणून ओरडून पृच्छा केली. स्त्री वर्गाची आंबटशोकी वृत्ती ओळखून की काय तिन्ही सिस्टर्सना त्याने चिंचेची बुटकं वाटून दिली. संध्याकाळच्या राऊंडला आलेल्या हाऊसमन डॉक्टर देसाईंना स्वतःच्या दंडातील बेटकी त्याने काढून दाखवली आणि त्यांच्या दंडातील बेटकी पाहण्याचा हट्ट धरला. मग थोडा वेळ गप्प राहून त्याने नानांना विचारलं. आजोबा तुम्हाला आत्ता म्हणजे अगदी आत्ताच आत्ता काय व्हावंसं वाटतं हो? काय व्हावंसं वाटतं? आता या वयाला हा किती मजेदार प्रश्न होता. नानांनी डोकं खाजवलं. आपल्या कल्पनाशक्तीला ताण दिला. पण उत्तर सुचेना. बरं बुवा, तुम्हाला लहानपणी काय व्हावंसं वाटत होतं सांगा ना. पुन्हा एक विचित्र जाणीव. लहानपण किती दिवसांनी आठवण झाली. काळ्या रामाचं देऊळ, आईच्या पदराला धरून घातलेल्या प्रदक्षिणा, साठांच्या आंबराईतील सुरपारंब्या, कचरे पाटलाच्या मळ्यातील पेरूची झाडं, कितीतरी आठवणी वेड्या वाकड्या आडव्या तिडव्या डोक्यात धावून गेल्या. बरं आजोबा, मी कोण होणार आहे सांगू? त्याने छाती काढून विनूने ऐटीत प्रश्न विचारला. कोण होणार आहेस तू? नानांनी उत्सुकतेने विचारलं. त्यांचं म्हातारं मन एकदम ताजंतवानं झालं. विनूचे लखलखते डोळे त्या स्वप्नाभोवती रुंजी घातल्यासारखे नाचले. आजोबा, मी टार्झन होणार, टार्झन. जंगल का राजा, रान का बादशाह, एकामागून एक असे 5 वाघ सिंह आले तरी हम डरेंगे नाही, असं म्हणून त्याने मांडी आणि दंड थोपटले. मान तिरकी करून नाक ओढून सिंहाची गुरगुर त्याने करून दाखवली. त्याच्या इवल्याशा मुठीने त्या सिंहाचा जबडा त्याने दात ओठ चावत फाडून दाखवला आणि त्या झुंजीने थकलेला टार्झन अखेर धाडकन कॉटवर पडला. वॉर्डमधले सारे रोगी हसले. नानाही अगदी खळखळून हसले. नंतर एखाद्या फुलपाखराप्रमाणे या स्वप्नावरून त्या स्वप्नावर तो उडाला. तो टॅक्सी ड्रायव्हर होणार होता. आईने परवानगी दिली तर वैमानिकही होणार होता. फार काय, तांबडा जरीचा कोट घालून तो पट्टेवाला सुद्धा होणार होता. आणि मग तो पुन्हा गप्प बसला. रात्री झोपताना विनूने उशाखालचे पत्ते काढले आणि नानांच्या कॉटवर येऊन तो त्यांना म्हणाला. इतक्यात कसले झोपताय आजोबा? आत्ता कुठे 9 वाजत आहेत. चला आपण पत्ते खेळूया. कुठला डाव खेळायचा? भिकार सावकार, उलथा पालथा, लॅडीज का झब्बू? नाना वास्तविक आता थकले होते, पण हसून म्हणाले, चल प्रथम भिकार सावकार खेळूया. विनूने पानं पिसली, दागिन्यांची वाटणी केली. लाल स्वतःला, काळे नानांना. खेळाच्या शेवटी नाना भिकारी झाले. मग सावकार विनूने त्यांना ऐटीत दागिने दिले आणि भिकाऱ्याच्या लाचार चेहऱ्याने नानांनी ते घेतले. मागून जो झब्बू झाला त्यालाही अर्थात
आजोबाच गाढव झाले आणि त्यांनी गाढवासारखा मख्ख आणि गरीब चेहरा केला. भजनाच्या ठेक्यात विनूने ताल धरला. आजोबा भिकारी भिकारी, आजोबा गाढव गाढव. नानांच्या डोळ्यांसमोर त्या शांत वॉर्डमध्ये काहीतरी गिरक्या घेत होतं, नाचत होतं. आजोबा हरले, आजोबा हरले, आजोबा हरले. हा गजर ऐकताच त्यांच्या मनातला कोलाहल कितीतरी शांत झाला. त्यांना बरं वाटलं, फार फार बरं वाटलं. नाना थकले होते. 4 महिन्यात त्यांच्या शेजारी आलेल्या रोग्यांशी ते बोलले नव्हते. अगदीच नाही असं नाही, पण आज ते फार बोलले, फार हसले. असं असलं तरी त्यांच्या डोक्यात मात्र कितीतरी मजेदार कल्पना आणि गमती खारीसारख्या धावत होत्या. बऱ्याच दिवसांनी खसखसून आंघोळ केल्यावर जसं वाटतं ना, तसं त्यांचं मन प्रसन्न आणि टवटवीत झालं होतं. रात्री 11 वाजता नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीवरची सिस्टर मॉर्फियाची सिरिंज घेऊन आली. नाना शांतपणे झोपले होते. दुपारचे 3:30 वाजले. सगळ्या रोग्यांचे डोळे वॉर्डच्या दरवाजाकडे लागले. हळूहळू माणसांची ये जा सुरू झाली. कोणाची आई, कोणाची भाऊ बहीण, कोणाचे स्नेही, लगबगीने आणि आतुरतेने, काही कर्तव्याच्या आंबट जाणीवेने, काही शिष्टाचार म्हणून, कुणीतरी उपकार म्हणून. प्रत्येक कॉटभोवती एक कोंडाळ जमा झालं. बाहेरच्या नेहमीच्या जगाशी वॉर्ड पुन्हा जोडला गेला. त्यात विनूची आईही आली. धापा टाकत आणि घाम पुशीत कॉटवर येऊन बसली. विनूने वासरासारख्या तिला ढुशा दिल्या. ए लाडोबा, अरे हे घर नाही आहे, हॉस्पिटल आहे, असं म्हणून एकीकडे ती त्याला लटक्या रागाने चापत होती, पण दुसरीकडे तिचा एक हात त्याच्या केसांवरून फिरत होता. आई, हे आमचे हॉस्पिटलमधल्या आजोबा. विनूने प्रौढ आवाजात ओळख पुरी करून दिली. अगो, 4 महिने इथे आहेत. आई, काल की नाही आम्ही खूप मज्जा केली, पत्ते खेळलो, बाबांसारखंच यांनाही हरवलं बघ. एवढे मोठे, पण 2दा गाढव झाले. 2दा. विनूच्या आईने नानांना नमस्कार केला. तिचा चेहरा शांत आणि प्रसन्न होता. त्यावर संसारातल्या साऱ्या सुखांची कांती होती. ती तासभर विनूजवळ बसून होती. फार दंगा करायचा नाही हो, छातीत कळ येईल. उड्या बिड्या मारायच्या नाहीत. अरबट चरबट खायचं नाही बरं का, आणि आजोबांना फार त्रास द्यायचा नाही, असं ती सांगत होती. तिच्याशी अंग घुसळत बिस्किटाचा पुडा निम्मा करत करत त्याची मान हलत होती. वॉर्ड बॉयने 6ची घंटा दिली. भेटायला आलेली माणसं उठली, पांगू लागली. एकमेकांचे निरोप घेणं सुरू झालं. विनूच्या आईचा पाय मात्र लवकर निघेना. जाते ह विनू. जाऊ ना रे. जाऊ ना विनू. जाते रे. असं 1-2दा म्हणून ती वॉर्डच्या दरवाजापर्यंत गेली. पुन्हा कॉटजवळ परतली. येऊन घुटमळली. विनूच्या चेहऱ्यावरून तिने 3-4दा हात फिरवला आणि मग कसलासा निश्चय करून ती नानांच्या कॉटजवळ आली. मान खाली घालून तिथेच थपकून उभी राहिली. तिला काहीतरी बोलायचं आहे, पण संकोचाने ती अवघडून उभी आहे हे नानांनी ओळखलं. त्यांनी स्निग्धपणे विचारलं, काय हवं आहे आपल्याला? डॉक्टरांना काही निरोप सांगायचा आहे का? तिला एकदम गलबलून आलं असावं, कारण तिने आपले ओठ एकदम दाबून धरले. तिचे डोळे कडांशी थोडे पाणावले. विनूच्या कॉटकडे बघून ती म्हणाली, विनू इथे एकटा. हे फिरतीवर गेलेत. घरी ह्याचा धाकटा भाऊ तान्हा आहे हो, त्यामुळे मला घरीच राहावं लागतं. पण तिकडे याच्या काळजीने रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. इतकं बोलून ती थांबली. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर पोरापासून दूर असल्याची यातना उमटली. ती पुढे सांगू लागली, या पोराकडे लक्ष असू द्यावं. इथे सारी माणसं परकी, त्यांची माया बेताचीच.
करणं सवरणंही तितकंच. आपण लक्ष ठेवावं, त्याला सांभाळून घ्यावं. का कुणास ठाऊक नानांचं हृदय हेलावून निघालं, इतकं की 1-2 क्षण काय बोलावं हेच त्यांना सुचेना. मग ते हसून म्हणाले, काही काळजी करू नका हो, घाबरूही नका. हां, त्याचं ऑपरेशन अगदी साधं आहे. साधं आहे एकदम, असं सकाळीच डॉक्टर म्हणत होते. तुम्ही नसे तो मी जपेन, माझ्याकडनं जेवढं जपता येईल ना तेवढं जपेन, काही काळजी करू नका. एवढं बोलून नाना थांबले. एका आईला असं आश्वासन देताना त्यांना कोण धन्य धन्य वाटलं. आजाराशी झगडणारा त्यांचा म्हातारा देह कृतार्थतेच्या जाणीवेने थरारला. आज जेवण झाल्यावर छातीशी उशी घेऊन विनू म्हणाला, आता शेवटचं. आजोबा, मला गोष्ट सांगा. आज पत्ते नकोत, गोष्टी वाचून झोप येत नाही मला. त्याच्या आवाजात हुकूम आणि आर्जव यांचं मोठं गोड मिश्रण होतं. गोष्ट? आजोबा थक्क झाले. आता याला गोष्ट कुठली आणि कशी सांगायची? आजोबा, आम्हाला गोष्ट हवी, नाही म्हणायचं नाही. गोष्टीच्या पुस्तकात सुद्धा म्हातारी माणसंच गोष्टी सांगतात. विनूने बिनतोड मुद्दा काढला. आता काय करावं या पोराला? मग नानांना युक्ती सुचली. ते म्हणाले, हे पहा विनू, तुझ्या आईने तुला खूप गोष्टी सांगितल्या आहेत, हो ना? त्यातली एक आम्हाला सांग. मागून आम्ही सांगू, चालेल ना? हो, आधी तुम्हीच सांगा, मागून तुम्ही फसवाल. मला माहिती आहे मोठ्या माणसांची ही युक्ती. शिवाय आम्ही गोष्ट सांगितली की तुम्ही हसाल. विनू रुसव्या आवाजात म्हणाला, छे बुवा, आम्ही नाही हसणार. खरं खरं हसणार नाही. नाना हसून म्हणाले, बघा अगदी आई शपथ. विनू म्हणाला, हो 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 हो, अगदी आई शपथ. नानांनी उत्तर दिलं आणि गळ्यावर बोट ठेवलं. मग पुस्तकातला धडा वाचून दाखवावा तशी विनूने खाड खाड गोष्ट सुरू केली. फार फार वर्षांपूर्वी एका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो फार फार म्हणजे आजोबा फार फार गरीब होता. त्याला एक गोड मुलगी होती. तिचं नाव सुशीला होतं. विनूची टुकली मिटुकली गोष्ट संपल्यावर नानांनी सुरुवात केली. अडखळत अडखळत ते सांगू लागले, बरं का विनू, काय हां, हिरव्यागार रानात एक छान तळं होतं. निळं निळं, काळं काळं. त्यात रोज फुलायची तांबडी कमळं, निळी कमळं, पांढरी कमळं, कमळच कमळं. त्या तळ्याच्या खाली एक हिरवा राजवाडा होता. त्यात होती एक जलराणी. गोष्ट सांगता सांगता नाना रंगले. का कशी कोंडणे, गोष्ट त्यांना भराभर सुचत गेली. त्यांच्या डोळ्यासमोरचा वॉर्डमधला तो अश्रू गाळणारा प्रकाश नाहीसा झाला. अंगाची जुडी करून तळहातावर गाल टेकून त्यांच्याकडे टक लावून बघणाऱ्या त्या पोराकडे पाहता पाहता त्यांचं मन हळूहळू फुललं, विस्तारलं. माणसांच्या जातीवर कधी केले नाही एवढं उत्कट प्रेम त्या क्षणी त्यांनी केलं. ज्या माणसांचा ते आता लवकरच निरोप घेणार होते, त्या संबंध माणसांच्या जातीला जणू त्यांनी ती गोष्ट सांगितली होती. काही एका विलक्षण मायेने त्यांचं मन भरून आलं. विनूच्या डोळ्यांवर आलेली झुलपं बाजूला सरून त्यांनी विनूचा मुक्का घेतला. काय असेल ते असो, विनूला ते आवडलं नाही. तो उसळून भडकून उठला. आजोबा, तुम्ही माझा मुका का घेतलात? तो ओरडला. अरे पण विनू, अरे विनू, अरे अरे असं काय? अरे, नाना बोलू लागले. अरे पण नाही आणि बिरे पण नाही, हम कुछ नाही जानता. टार्झनचा मुका घेतात कधी? आईला सुद्धा मुका घेऊ देत नाही, आणि तो तुम्हाला का देऊ? तुमची आमची दोस्ती तुटली. जा, तुटली तुटली तुटली. तो एवढं तरतारा बोलला आणि पलीकडच्या कुशीवर वळला. विनू, विनू, ए वेड्या, अरे विनू. नाना समजूत घालू लागले.
पण एक नाही, दोन नाही, त्या हट्टी पोराने त्यांचा हात झिरकारला आणि सबंध तोंडावरून पांघरून घेऊन तो फुरंगटून बसला. नाना आपल्या कॉटवर येऊन बसले. थोडे खिन्न झाले. उत्कंठेने त्याच्या कॉटकडे बघू लागले. शेवटी कंटाळून डोळे मिटून उशीला रेलून बसले. असा किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. विनूच्या शब्दांनी त्यांना जाग आली. तो कानांजवळ येऊन हाका मारत होता. नाना जागे होते, पण त्यांनी बळेच ओ दिली नाही, कसलीच हालचाल केली नाही. विनू आणखीन जवळ आला. त्यांच्या कानाशी लागून म्हणाला, आजोबा, अहो आजोबा, मी तुमच्यावर रागावलो नाही, खरंच रागावलो नाही. नाना आपले डोळे मिटून हसले. विनू विलक्षण लाजला. त्याचा चेहरा कोरामोरा झाला. क्षणार्धात त्याने पलीकडच्या कॉटवर धपकन उडी मारली आणि आपलं तोंड पांघरुणात लपवलं. त्यानंतर आलेल्या 2-3 रात्री नाना कितीतरी वेळ जागत. बाहेर दाट काळोख आणि शांतता असे. आतमध्ये रोग्यांचे संथ श्वासोश्वास चालत. त्याबरोबर त्यांच्या अंगावरच्या पांढऱ्या चादरी वर खाली होत. मधूनच एखादा सुस्कारा आणि कण्ण ऐकू येई. फिक्कट दिव्यातून झिरपणारा मंद प्रकाश फडफडे. थकून टेबलावर डोकं टेकलेली नाईट ड्युटीची सिस्टर दिसे. कॉरिडॉरमध्ये नाईट सिस्टरच्या बुटांचा टप टप आवाज घुमे आणि मग ऐकू येईनासं जाई. वॉर्डमधील घड्याळाच्या टिकटिकीवर नानांना हे सगळं स्वप्नासारखं वाटे. फक्त समोरच्या कॉटवर विश्वस्तपणे झोपलेला, त्यांच्यावर न रागावलेल्या त्या मुलाचा सुंदर चेहरा हेच सत्य वाटे. त्या पहाटे नाना दचकून जागे झाले. त्यांनी डोळे उघडले. विनू रडव्या चेहऱ्याने आणि घाबऱ्या घुबऱ्या आवाजात सांगत होता, आजोबा, आजोबा, समोरचे ते जीजसवाले बघा कसं तरीच करतायत. आजोबा, मला भीती वाटते हो. नानांनी दचकून समोर पाहिलं. म्हातारा पांढरा फटक पडला होता. त्याची दृष्टी झापड आल्यासारखी शून्य झाली होती. हातातली माळ उशीवर पडली होती, पण सुरकुतलेला लोंबता हात अजूनही थरथरत होता. ओठातून एकसारखी लाळ गळत होती. हाय जीजस, हाय जीजस, या त्याच्या हाका अरळत अरळत येत होत्या. हाऊस सर्जनला सिस्टरची चिठ्ठी गेली. उशाशी ऑक्सिजन सिलेंडर आला. थोड्या वेळाने पादरी आला. त्याच्या छातीवर क्रॉस रेखून, गुडघे टेकून, ओठातल्या ओठात प्रार्थना पुटपुटून तो निघून गेला. 6:30च्या सुमारास म्हाताऱ्याच्या गळ्यातून घरघर सुरू झाली. त्याची छाती भात्यासारखी धपधप वर आली. डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप झाली आणि पांढरी फटक बुबुळं गरगर फिरून वर आल्यासारखी दिसली. विनूने कॉटवरून उडी घेतली आणि तो येऊन नानांना घट्ट बिलगला. त्याचं तोंड उघडं पडलं होतं. डोळे भीतीने मोठे झाले होते. ओठ करूनपणे नको नको म्हणून थरथरत होते आणि एखाद्या पक्षाच्या जखमी पिल्लाप्रमाणे त्याची छाती ठकठकत होती. नानांनी त्याला आवेगाने आणखीन जवळ ओढलं. छे छे छे, या कोवळ्या मुलावर मृत्यूच्या कल्पनेची सावटसुद्धा ते पडू देणार नव्हते. त्यांच्या हृदयात घट्ट रोवून बसलेली एक भीती त्यावेळेला पार नाहीशी झाली. त्या इवल्याशा ठकठकत्या हृदयाच्या स्पंदनाशी ते एकजीव झाले. त्याच्या पाठीवरनं हात फिरवत फिरवत ते म्हणाले, घाबरू नकोस बाळ, मी आहे ना, मी जवळ आहे. असं म्हणताना त्यांना उत्कटतेने वाटलं, आपल्या जवळचं सारं काही या पोराला आपण देऊन टाकावं आणि आपण अगदी रीत भिकारी होऊन जावं. म्हाताऱ्याचं मृत शरीर हललं. विनूची नजर अजूनही त्याच्या कॉटभोवती फिरभिरत होती. त्याने विचारलं, आजोबा, जीजसवाले कॉटवर दिसत नाहीत, त्यांना कुठे नेलं? लहान मुलांच्या या प्रश्नाला मोठी माणसं जे उत्तर युगानयुगे देत आली आहेत तेच त्यांनी विनूला दिलं. विनू, ते वरती आकाशात
देवाकडे गेले. त्यांना वाटलं या उत्तराने विनू गप्प बसेल, त्याचं समाधान होईल. पण झालं भलतंच. तो कॉटवरून ओरडला, आजोबा तुम्ही खोटं सांगताय, खोटं सांगता, चाटा मारता मला. देव, आकाश सगळं झूट आहे. मला माहिती आहे माणसांचं काय करतात ते. स्मशानात नेऊन त्याला पुढे बोलवे ना. त्या बोलण्यात एक चमत्कारिक चीड होती, कसला तरी आवेश होता. तो थांबला आणि मुसमुसत रडू लागला. नानांनी त्याला पुन्हा जवळ घेतलं, त्याचे डोळे पुशीत. त्याला थोपटत ते म्हणाले, अरे अरे पोरा, अरे त्या जीजसवाल्यांचं पुढे काय होणार आहे तुला माहिती आहे का? हं, काय होणार आजोबा? विनूने रडव्या चेहऱ्याने पण उत्कंठेने विचारलं. अरे ते जीजसवाले उद्या कुठल्या तरी घरात लहान बाळ होऊन जातील. नाना सांगता सांगता थांबले. कसल्याशा अनुभूत संवेदनांनी त्यांचं शरीर थरारलं. बराच वेळ थरारत राहिलं. पहाटेचा फटफटीत प्रकाश विरला. सूर्याची कोवळी किरणं आत आली. प्रत्येक कॉटवर स्पंजिंग सुरू झालं. सकाळच्या ड्युटीच्या सिस्टर्स आत आल्या. गुड मॉर्निंग नंबर 1, गुड मॉर्निंग नंबर 2 असं अभिवादन झालं. मागून मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा घोळका आत आला. डॉक्टर पेट्रांची राऊंड झाली. 1-2 रोगी डिस्चार्ज झाले. काही नवे चेहरे स्ट्रेचरवरून आत आले. नानांचं इकडे लक्ष नव्हतं. कुठली तरी एक सुखद जाणीव त्यांच्या अंतःकरणात मंदपणे भुरभुरत होती. त्यांना वाटत होतं वॉर्डमधल्या त्या सगळ्या अभागी जीवांचे भोग आपण एकट्याने एकदम घ्यावेत आणि इच्छा असूनही एकमेकांचे भोग एकमेकांना घेता येऊ नयेत याचं त्यांना वाईट वाटलं. पहाटेपासून वॉर्डमध्ये गडबड सुरू झाली. हाऊसमन डॉक्टर देसाईंच्या आणि सिस्टर फ्रॅन्सिसच्या भराभर ऑर्डर्स सुटत होत्या. ट्रॉलीवरून अगर स्ट्रेचरवरून वॉर्ड बॉईज रुग्णांना झरझर ऑपरेशन थिएटरकडे नेत होते. 9च्या सुमारास ट्रॉली विनूच्या कॉटजवळ आली. त्या ट्रॉलीवर चढणारे कित्येक चेहरे नानांनी या 4 महिन्यात पाहिले होते. कित्येकांचे पाय कापत, अंगाचा झोक जाईल आणि खूप वेळा वॉर्ड बॉईजना त्यांचं शरीर एखाद्या मोठल्यासारखं वरती चढवावं लागे. पण विनूचा चेहरा, त्यावर भीतीचा लवलेश नव्हता. बरं आहे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, बरं आहे सिस्टर, बरं आहे असा प्रत्येकाला सलाम ठोकत सॉरी ट्रॉलीवर उडी मारून चढली. जणू नेहमीप्रमाणे तो पोहायला किंवा गोट्या खेळायला घराबाहेर पडत होता. विनूची आई ट्रॉलीजवळ आली. त्याच्या अंगावरची चादर तिने सारखी केली. त्याचा चेहरा गोंजारून वरकरणी हसत पण कातर आवाजात ती म्हणाली, विना घाबरायचं नाही हं, सगळं छान होईल. दुपारी तुझे बाबा येणार आहेत, तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे हं. हॅट, मी कशाला घाबरतोय? पण एकाएकी त्याच्या डोळ्यात आपलं पाणी आलं. पण ते आपल्या मनगटाने पुसून तो झटकन म्हणाला, टार्झन कधी ऑपरेशनला डरतो काय? आणि मग मान तिरकी करून नाक ओढून त्याने सिंहाची गुरगुर करून दाखवली. सारे रोगी हसले. भोवती जमलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा घोळकाही हसला. ट्रॉलीजवळ उभ्या असलेल्या ऑपरेशन थिएटरच्या नर्सने त्याचा गालगुच्चा घेतला. विनूच्या आईच्या डोळ्यातलं पाणी कौतुकाने पापड्यांपाशीच येऊन थांबलं. मग आजोबांकडे वळून विनू म्हणाला, बरं आहे आजोबा, ऑपरेशन झाल्यावर मला बर्फाचे खूप खूप खडे पाहिजेत हं. सिस्टरकडनं तुम्ही भांडं मागून घ्या आणि माझ्या उशाशी ठेवून द्या, कळलं? नानांनी हसून मान डोलावली. ट्रॉली सरकली, वॉर्डच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तेवढ्यात विनू सरळ उठून बसला आणि नानांच्याकडे तोंड करून ओरडला, आजोबा आपली पैज विसरू नका हं. मला भूल दिली तरी 100 मोजणार आहे मी, बरं का? तोपर्यंत डोळे मिटले तरी मिटणार नाही आहे मी. सारा वॉर्ड हसला. नानाही हात हलवून हसले, पण कोरडे हसले.
स्वतःवर होणाऱ्या ऑपरेशनविषयी नानांनी मनाची सारी तयारी केली होती. सकाळी डॉक्टर पेट्रा राऊंडला आल्यानंतर त्यांच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, वेल ओल्ड बॉय, वी आर मीटिंग जस्ट नाव इन द ऑपरेशन थिएटर. नानांनी त्यांना थांबून विचारलं होतं, डॉक्टर खरं सांगा, मी असं ना लहान मुलासारखं विचारू नये, पण राहवत नाही आहे म्हणून विचारतो. मी या ऑपरेशनमधून वाचेन का? डॉक्टर पेट्रा क्षणभर स्तब्ध होते. नानांचा एक हात आपल्या हातात खेळवत ते म्हणाले, हे बघा, त्याचा विचार तुम्ही करायचा नाही, मी करेन. ऑपरेशन फार कठीण नाही आहे, पण मेजर आहे. त्यातून हे दुसऱ्या वेळचं ऑपरेशन, त्यात रिस्क आहे, पण मी तो घेणार आहे, कारण तो घ्यायलाच हवा. आणि इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर एक गोष्ट सांगतो. आणि आपलं बोट वरती करून क्रॉसची खूण करत ते म्हणाले, त्याच्याही हाती काही वेळा आपलं आयुष्य असतं. काही वेळा अगदी आव्हान देऊन शरण जायचं नाही म्हणून मी ईर्ष्येने झगडलोय, पण कुठेतरी गुडघे टेकावे लागतात. पण ते जाऊ दे, आज 6 पोटं फाडायचे आहेत मला. किती? 6. चेअर यू, डोंट थिंक अबाउट इट. जाताना नानांनी कोणालाच ऋणात ठेवलं नाही. भली बुरी सेवा केलेल्या सर्वांच्या हातावर त्यांनी काही ना काही ठेवलं. हाऊसमन डॉक्टर देसाईंना बोलावून त्यांचे आभार मानले. मुलींना कालच पत्र गेली होती. अखेर विनूच्या कॉटजवर बसलेल्या विनूच्या आईला त्यांनी बोलावलं. कडोसरीचं पाकीट काढून तिच्या हातात ते ठेवलं. हे काय भलतंच, विनूची आई रागावून म्हणाली, आणि ते पाकीट तिने आजोबांकडे परत केलं. नाही म्हणू नका, नाही नका म्हणू, विनूसाठी दिलेत. पोराने फार लढा लावला होता हो, फार लढा लावला होता. नाना किंचित गहिवरून म्हणाले, इतकी निर्वानिर्वीची भाषा का बोलता आपण? आपण बरे व्हाल, आपल्या मुलींकडे जाल. माझं मन सांगतंय मला. तुमचा आणि विनूचा दोघांचा नवस मी एकदमच बोलले, ती म्हणाली. नाना हसले. कालच आलेल्या मुलीच्या पत्रात अशीच काही वाक्य होती. ट्रॉली जवळ आली. वॉर्ड बॉईच्या आधाराने नाना ट्रॉलीवर चढले आणि खाली लवडले. ट्रॉली सरकली. कॉट्सच्या बाजूने वळणं घेत घेत सरकू लागली. त्यावरचे रोगी म्हणाले, घाबरू नका म्हातारबुवा, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. सिस्टर फ्रॅन्सिस जवळ आली. त्यांचा कृश हात दाबून हसून म्हणाली, चेअर यू ओल्ड बॉय. ट्रॉली पुढे पुढे जाऊ लागली. नंबर 11, 12 दोन्ही टॉन्सिल्स मुलं. नंबर 9 वरचा म्हातारा, त्याच्या तोंडातील मुसंब्याची फोड. नंबर 8 वरचा ऑपरेशन थिएटरमधून नुकताच परतलेला बेशुद्ध भैया. नंबर 7 वरचा ॲक्सिडेंट केसमधला कालच शुद्धीवर आलेला मोटार ड्रायव्हर. नंबर 5ची हिस्ट्री लिहून घेणारा विद्यार्थी. मेडिसिन स्टँडजवळची सिस्टर अल्मिरा. चकचकीत पिवळ्या भिंती, काळ्या भोर तुळया, हा कडवट वास. हे जग ते सोडून जाणार होते. त्याचा हा लहानसा तुकडा, त्याचं हे शेवटचं दर्शन. नानांच्या मनात विचार आला, जन्मलो तेव्हा जगाचा कोणता तुकडा मला दिसला होता हे या क्षणी परमेश्वराने मला दाखवलं तर. ट्रॉलीने प्रवेशद्वार ओलांडलं. नाना शांत होते, अगदी शांत. घरात सणाच्या दिवशी कसं पवित्र आणि निर्भर वाटतं तसं त्यांच्या मनाला वाटत होतं. त्यांना आणखीन असंही वाटलं की आपण कुठल्या तरी स्टेशनवर बसलोत. प्लॅटफॉर्मवर आपल्या दोन्ही मुली आहेत. त्यांच्या शेजारी विनूची आई आणि विनू उभा आहे. गाडी हलली तेव्हा विनूने रुमाल हलवला. तेवढ्यात त्यांच्या नाकाजवळ कोणीतरी कायसं धरलं. त्यांच्या डोळ्यांची क्षणभर उघडझाप झाली आणि दुसऱ्या क्षणी त्यांची शुद्ध हरपली. होता होता दुपारचे 12 वाजले. नानांचे डोळे किलकिले झाले आणि पुन्हा मिटले. डोक्यात कोणी टाकी लावावी तसे मंद ठोके पडत होते.
ऑपरेशन केलेला पोटाचा भाग विलक्षण तडतडत होता. हजारो मुंग्या तिथे येऊन डसत होत्या. फार दुरून कुठून तरी आवाज येत होते. नाना, नातवंडांना सिस्टर, कोगोरॅमिन, मेहतर, बॉटल. येस डॉक्टर, जस्ट वॉर्ड बॉय नंबर 4 को. आजोबा, अहो आजोबा, बाबा, मुझे खाना. डॉक्टर देसाई. अगं आई ग, अगं आई. विनू, विना, बाबा. अरे मुसाहेब. नानांच्या डोळ्यासमोर सगळं धुकं पसरलं होतं. त्या धुक्यातून लहान लहान पांढऱ्या काळ्या ठिपक्यांचं एक वर्तुळ त्याच जागी गरगर फिरत होतं. कुठले तरी शब्द धुक्यात तरंगत होते, तुटून खाली येत होते. भोवतालचे ओळखीचे वाटत होते, पण ओळख पटत नव्हती. इथे आपण कधीतरी होतो, पण त्याला आता फार फार वर्ष होऊन गेली. मध्यंतरी ते कुठेतरी लांब लांब हिंडून आले होते. त्यांना इथे कुणी आणलं होतं? का आणलं होतं? या स्थितीत ते किती वेळ होते कुणास ठाऊक. पाण्यातलं हलतं प्रतिबिंब जसं हळूहळू स्थिर व्हावं तसं त्यांचं मन स्थिर होत गेलं. त्या नाकात औषधांचा नेहमीचा कडवट वास घुसला आणि त्यांना स्वतःची आणि वॉर्डची ओळख पटली. हो, हा वॉर्डच होता. याच कॉटवर आपण कितीतरी दिवस खितपत होतो. आता सारं सरलं, निदान ह्या क्षणाला तरी सरलं. म्हणजे ते जिवंत होते. नानांचे डोळे पुन्हा मिटले. समाधानाने किंवा आनंदाने नाही, थकल्यामुळे आणि घेरल्यामुळे. कुठेतरी खोल खोल जाऊन पुन्हा वरती आल्यासारखं त्यांना वाटलं आणि पाण्यावर बुडबुडे यावेत आणि नाहीसे व्हावेत तसे त्यांच्या कानावर शब्द आले. आजोबा, अहो आजोबा. नानांच्या आत्ता कुठे ध्यानात आलं. त्यांनी हसून डोळे उघडले. पडल्याच विनूच्या कॉटकडे बघितलं. विनूच्या कॉटभोवती पांढऱ्या पडद्याची चौकट उभी केली होती. कॉटवर त्याचा चेहरा एका पांढऱ्या चादरीने झाकला होता आणि त्याच्या छातीवर डोकं टेकून त्याची आई दबलेले हुंदके देत होती. तो पांढरा पडदा पाहून नानांची छाती फाटून गेली. ह्या गुन्ह्याबद्दल आणि पापाबद्दल आपलं सारं शरीर छातीपासून ओरबाडून काढावं असं त्यांना वाटलं. पण त्यांचे दुबळे हात हालेनात आणि डोकं उशीपासून वर उचललंच जाईना. फक्त भर दुपारच्या चकचकीत आभाळाकडे एखाद्या गरीब, आंधळ्या, सारवलेल्या डोळ्यांनी बघावं तसे त्यांचे डोळे वरच्या आड्याकडे खिळून राहिले, बघत राहिले. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.